त्याच्या पुढच्या भागाकडे वळूया. सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज नंतर आपण 1.3 स्टार्ट केलं होतं. 1.3 मधलं पहिलं गणित सोडवलं. थोडंसं रिवाइज करू आणि मग पुढे जाऊया. त्यामध्ये इन फिगर पहिला एबीसी दिलाय, दुसरा दिलाय एडीसी, ईडीसी आणि स्टेट which two triangles are similar and by which test. आपण त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स काढले, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल ईडीसी. त्यात आपण ट्रायंगल एबीसी आणि ईडीसी मध्ये पहिला गिवन आहे आणि दुसरा कॉमन अँगल शोधला. अँगल टेस्ट वापरून ते सिमिलर दाखवले होते. सेकंड गणित सोडवलं होतं आपण. ट्रायंगल आपण त्यामध्ये दिलेले त्याच्यामध्ये साइड्स बघितल्या. पहिला PQ अपॉन LM करस्पॉन्डिंग साइड्स, त्याची व्हॅल्यू 6/3 इज इक्वल टू 2/1. सेकंड PR अपॉन LN 10/5 इज इक्वल टू 2/1. तसंच QR अपॉन MN 8/4 इज इक्वल टू 2/1. फ्रॉम 1, 2 and 3 PQ अपॉन LM इज इक्वल टू PR upon LN is equal to QR upon MN. SSS तिन्ही सेम आहेत म्हणून साइड टेस्ट फॉर सिमिलरिटी. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN. तिसरा आपण सोडवलं होतं. ॲज शोन इन द फिगर, टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. आपण दोन ट्रायंगल काढले. एक काढला PRQ, एक काढला ACB. त्यानंतर आपण अँगल PRQ कॉन्ग्रुएंट अँगल ACB घेतला इच 90 डिग्री. एक शॅडो कास्ट ॲट सेम टाइम आपण फॉर्म्युला वापरला होता. त्यामध्ये QPR कॉन्ग्रुएंट काय येईल BAC. अँगल टेस्ट फॉर सिमिलरिटी. ट्रायंगल PQ PRQ सिमिलर ट्रायंगल ACB. सेकंड पॉइंट आपण घेतला होता करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. PR अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन BC. 4/8 इज इक्वल टू 6/x. क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्हाला आन्सर किती भेटतं 12. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचं गणित सोडवलं. हायलाइट करून दाखवलेले पार्ट्स आपण घेतले होते. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. इफ AP इज इक्वल टू 7, BQ इज इक्वल टू 8, BC इज इक्वल टू 12 आणि AC फाइंड आउट करायचा होता. आपण दोन डायग्राम्स काढल्या CPA आणि CQB. त्याच्यामध्ये अँगल टेस्ट वापरली. पहिला इच 90, दुसरा कॉमन अँगल. सिमिलरिटी टेस्ट वापरून ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल काय घेतला CQB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल घेतले. त्यामध्ये AC अपॉन BC इज इक्वल टू AP अपॉन BQ. फॉर्म्युला वापरला, क्रॉस मल्टिप्लाय केला, आन्सर येतं 10.5 युनिट्स. 6 नंबर आपण सोडवलं. 5 नंबर आपण सोडवलं होतं. त्यात एक साइड दिले पॅरलल PQ पॅरलल साइड SR आणि गिवन आपण वापरला. गिवन मध्ये काय दिले AR इज इक्वल टू 5 AP. आपण 1/5 केलं. इकडे 1/5 दोन्ही सेम येतात म्हणून AP अपॉन AR इज इक्वल टू AQ अपॉन AS. ट्रायंगलची नावं नीट घ्यायची. ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल RAS. AP अपॉन AR इज इक्वल टू AQ अपॉन AS. हा झाला गिवन. अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल RAS व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे साइड टेस्ट वापरून आपण काय केलं होतं प्रूव्ह केलं होतं की याची सगळ्यांची व्हॅल्यू किती येते 1/5. त्याच्यानंतर PQ अपॉन SR इज इक्वल टू 1/5. म्हणजेच आपण 5 इकडे नेला क्रॉस मल्टिप्लाय तर SR इज इक्वल टू 5 PQ. त्याच्यानंतर आपण ट्रायंगल आपण 6वं गणित ट्रॅपेझियम दिलं ABCD आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवायचं होतं. व्हॅल्यू दिल्या होत्या AB 20, DC दिलाय 6, OB दिलाय 15 आणि OD आपल्याला फाइंड आउट करायचा होता. ट्रायंगल मध्ये COD
and triangle AOB. अँगल DCA कॉन्ग्रुएंट अँगल काय BAC. अल्टरनेट अँगल्स आहेत ते. एक वर्टिकल अपोजिट घेतला अँगल टेस्ट वापरून ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल काय दाखवला AOB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल DC अपॉन AB इज इक्वल टू OD अपॉन OB. ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच घेतल्या आपण, क्रॉस मल्टिप्लाय केला तर तुम्हाला आन्सर येतं 4.5 युनिट्स. त्याच्यानंतर आपल्याला 7 नंबर सोडवायचं होतं. 8 नंबर इन फिगर AC दिलाय आपल्याला. एक त्या ठिकाणी गिवन पॉइंट आहेत, दोन साइड. मग एक अँगल शोधायचा, तो आहे वर्टिकली अपोजिट अँगल. आणि मग अशा वेळेस तुम्ही साइड अँगल साइड टेस्ट वापरून ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल काय दाखवू शकता CDP. त्यानंतर आपण 9 नंबरचं गणित सोडवलं होतं. 9 नंबरच्या गणितामध्ये अँगल दिले त्यालाच आपण ट्रायंगल घेतले. अँगल BAC चं ट्रायंगल BAC घेतला आणि ADC घेतला. दोन डायग्राम्स काढल्या. एक अँगल गिवन आहे तोच जो दिलाय तो BAC आणि ADC. त्यानंतर आपण कॉमन अँगल घेतला जो C आहे. बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलरिटी आपण ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल कोणता दाखवला ADC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल जे सेम आहेत C आणि C आहे, तो दोन ठिकाणी तो घेतला. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आणल्यानंतर CH चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. आता आपल्याला पुढच्या भागाकडे वळायचे, तो म्हणजे थेरम. पुढचा एक जो भाग आहे तो आहे थेरम. पण त्याच्या आधी आपलं एक गणित राहिलेलं आहे, ते आहे 7 नंबरचं. सगळ्यांनी लिहायला घ्या. मी सोडून ठेवलेले आहे वेळ वाचवण्यासाठी. व्यवस्थित रायटिंग करून घ्या. मी तुम्हाला त्याची माहिती समजावून सांगतो की हे कसं सोडवायचं. डायग्राम फक्त प्रश्नाला जागा ठेवा आणि फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट रायटिंग करायला घ्या. पटकन रायटिंग करा, मी सांगतो तुम्हाला. प्रश्न नीट वाचा. त्याच्यात काय दिलाय? क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्रॅम. हा काय आहे? पॅरलेलोग्रॅम आहे. पुढचा पॉइंट बघा. पॉइंट E इज ऑन साइड BC. एक एक पॉइंट बघा. त्यानंतर लाइन DE intersect ray AB in point T. Prove that DE into BE is equal to CE into PE. आता पहिलाच पॉइंट बघा त्याच्यामध्ये, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्रॅम. हा काय पॅरलेलोग्रॅम आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं पॅरलेलोग्रॅम मध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की साइड AB पॅरलेल साइड काय दिले CD. मग आता AB म्हणजेच AT, जर तुम्ही नीट बघितलं तर AT. मग आपण काय केलं, एक लाईन काढला AT आणि CD काढली आणि त्याला ट्रान्सव्हर्सल आहे TD. याचा अर्थ याच्यात अँगल येईल अल्टरनेट अँगल. बघा D आणि T, म्हणून अल्टरनेट अँगल घेतला ATD कॉन्ग्रुएंट टू CDT. पण आपण नावं जर चेंज केले तर ट्रायंगल मधली नावं घेता येतील, म्हणजेच BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE. हा झाला पहिला पॉइंट. आता ह्याच अँगलची नावं ट्रायंगल म्हणून घ्यायची. बघा, ट्रायंगल म्हणून जर घेतली तर तुमच्या लक्षात येईल
अँगल पहिला जो अल्टरनेट शोधलाय तो आहेच. बघा याच्यात अपोजिट अँगल पण घेतलेला आहे. अपोजिट कोणता आहे 1 आणि 2 मध्ये जो दिलाय तो अपोजिट आहे या दोन डायग्राम्स मध्ये, दोन ट्रायंगल मध्ये. म्हणजे एक कोणता फाइंड आउट केला आपण, अल्टरनेट अँगल, आणि एक कोणता आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. कोणती टेस्ट वापरली? बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल कोणता येईल? CDE. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल BE upon CE is equal to TE upon DE. म्हणजेच B into D is equal to TE into CE. आता जे आपण प्रूव्ह करायचे तेच पॉइंट्स घेतले. म्हणजे कोणता कोणता पाहिजे होता? D आणि E पाहिजे होता. तसेच CE आणि TE पाहिजे होता, आपण तोच घेतला याच्यामध्ये. जर आपण पहिला BE घेतला तर इकडे CE येईल बघा डायग्राम मध्ये, प्रश्नामध्ये. तसंच आपल्याला TE घ्यायचं असेल तर इकडे TE आहे, तर इकडे काय येईल? DE. आणि मग याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि तुम्हाला तुमचा आन्सर भेटतं. तर अशा प्रकारे हे 7 नंबरचं गणित आपल्याला सोडवायचं आहे. रायटिंग करून घ्या, नाही राहिलं असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेल, मग तेव्हा रायटिंग करा पाहिजे तर. पण गणित एकदम सोपं आहे. पहिला अल्टरनेट अँगल फाइंड आउट केला, एक व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, त्याच्यामध्ये ट्रायंगलची नावं, जो अँगल घेतलाय तोच द्यायचा, आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय ते प्रूव्ह करायचंय. आता 1.3 मध्ये हे 7 नंबरचं शेवटचं गणित होतं. अशा प्रकारे टोटल 1 ते 9 गणित आपण यामध्ये सोडवली होती. आता पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे थेरम. याच्या आधी एक थेरम होता, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि हा एक थेरम आहे. असे दोन आहेत. त्यातला आपण एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा थेरम बघणार आहोत सध्या. आता याच्यामध्ये जर बघितलं तर थेरम कडे नीट लक्ष द्या. 9th तुम्हाला होतं की इफ पासून देन पर्यंत, म्हणजे तुम्हाला देन पर्यंतचं गिवन असतो आणि त्याच्या पुढचं प्रूव्ह असतं, काय प्रूव्ह करायचंय ते. आता याच्यामध्ये टू प्रूव्ह आणि गिवनचा पार्ट आहे बघा. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आता याच्यामध्ये ABC आणि PQR येलो रंगामध्ये जो दिलाय तो गिवन आहे, तो काय सिमिलर, आणि AD परपेंडिक्युलर BC, PS परपेंडिक्युलर QR. हा थेरम लिहायला घ्या. म्हणजे तुम्ही टू प्रूव्ह पर्यंत नका लिहू, प्रूफचे पॉइंट्स लिहून ठेवा सगळ्यांनी वहीमध्ये सांगतानाच, कारण थोडस वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, सोपी पद्धत आहे थोडी समजून घ्यायला. आपण when two triangles are similar, दोन ट्रायंगल घेतले आपण, एकाला नाव दिलं ABC, त्याचं परपेंडिक्युलर आहे AD, ती झाली त्याची हाईट, BC हा झाला त्याचा बेस. नंतर ट्रायंगल PQR, त्याच्यामध्ये बेस होईल QR आणि हाईट काय त्याचे PS. म्हणजे हा गिवन पॉइंट आहे AD परपेंडिक्युलर BC आणि PS परपेंडिक्युलर QR. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? बघा इकडे वाचा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स, स्क्वेअर्स म्हणजे वर्ग, ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये तो असतो. मग आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय? ABC PQR मध्ये AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आता आपण सर्वात पहिला पॉइंट जो बघणार आहोत तो आहे ABC आणि PQR हे दोन त्यांनी सिमिलर दिलेत. बघा इकडे हा ABC आणि हा PQR हा काय सिमिलर आहे, हाच पहिला पॉइंट घेतला आपण. त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल लिहिल्या तर काय काय येतील? AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. आता ABC आणि सिमिलर PQR मध्ये आपण काय वापरलं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपण सेकंड पॉइंट घेतो याच्यामध्ये. आता सेकंड पॉइंट काय बघून घ्यायचा. सेकंड पॉइंट जर तुमच्या लक्षात असेल तर
हा पण हाफ ट्रायंगल घ्यायचा आहे, हा अर्धा. म्हणजे आपल्याला यामध्ये हा ट्रायंगल घेऊन 90 डिग्रीचा जो हाफ आहे तो आपण ट्रायंगल घेतो याच्यात. हा भाग पहिला. आणि आपण दुसरा एक ट्रायंगल त्यामध्ये घेणार आहोत, तो त्याच्या बाजूचा, तो आपण यामध्ये घेणार आहोत 90 डिग्री, म्हणजे त्याला राईट अँगल ट्रायंगल मधला घेणार आहोत. मग आता ट्रायंगल पहिला कोणता आहे, ए डी बी, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, पी एस क्यू. अँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, पी एस क्यू. याला कारण येईल पहिला इच 90 डिग्री. तुम्हाला प्रूव्ह करायचे हे दोन सिमिलर आहेत म्हणून. त्यात अँगल बी आणि कॉन्ग्रुएंट अँगल क्यू का, तर गिवन पॉइंट आहे, याचा अर्थ जर ते सिमिलर आहेत तर बी आणि क्यू हे कॉन्ग्रुएंटच होणार आहेत, कारण त्याचे अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. नंतर बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, आपण कोणती टेस्ट वापरणार आहोत, अँगल टेस्ट. यामध्ये ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल कोणता येईल, पी एस क्यू. हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर. आता याच्यात करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल वापरूया आपण. बघा लक्ष द्या, याच्यात काय वापरायचं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. एडी अपॉन पी एस, आपण जी परपेंडिक्युलर आहे ती घ्यायची. मग एडी परपेंडिक्युलर आपण काय घेतला, एडी अपॉन काय घेतला, पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू फ्रॉम 1 and 2. आता फ्रॉम 1 and 2 तुम्ही बघा, पहिल्यामध्ये ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर दिले. त्यात एक वाढला, कोणता वाढला, एडी आणि पी एस हा पॉइंट वाढला. मग हा त्याच्यात ऍड करूया याच्यामध्ये, कशामध्ये, आधीच्या पहिल्या पॉइंट मध्ये. म्हणजे फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो, पहिले 3 तर लिहिलेस, त्याच्यात हा वाढला कोणता, एडी अपॉन पी एस. आता इथे चौथा पॉइंट समजून घ्या. तिसऱ्या पॉइंट बघा, पहिला पॉइंट काय घेतला, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. थेरम समजून घ्या, तुम्हाला पॉइंट लिहायचे कळाले तरच थेरम लिहिता येईल. हा पहिल्या पॉइंटला काय घ्यायचं आहे, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, त्याच्यात करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल वापरल्या. सेकंड राईट अँगल ट्रायंगल घ्यायचे दोन्ही. पहिला ट्रायंगल कोणता आहे, ए डी बी सिमिलर अँड ट्रायंगल पी एस क्यू. पहिले प्रूव्ह केला की ते सिमिलर आहेत. अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी वापरला. ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल पी एस क्यू. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल AD upon PS is equal to AB upon PQ. आता फ्रॉम 1 and 2 दोन्ही ऍड केले. मग आता चौथा पॉइंट काय येईल बघा. आता आपण काय वापरूया, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तुम्हाला माहिती आहे, बेस A1/A2 इज इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2. एबीसी मध्ये जर बघितलं तर बेस एबीसी डायग्राम बघा, त्यानंतर इंटू हाईट येईल एडी अपॉन पी क्यू आरचा बेस येईल क्यू आर आणि हाईट येईल पी एस. मग द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्यामध्ये इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इंटू बीसी, बीसी अपॉन क्यू आर इंटू बीसी अपॉन क्यू आर. आता हे का घेतले तुमच्या लक्षात यायला पाहिजे. वरती पॉइंट बघा येलो रंगात केलेला, की एडी अपॉन पी एस ची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो, बीसी अपॉन क्यू आर. म्हणून आपण एडी अपॉन पी एस च्या ऐवजी काय लिहिलं, बीसी अपॉन क्यू आर. तर बीसी इंटू बीसी येईल बीसी स्क्वेअर आणि क्यू आर इंटू क्यू आर येईल क्यू आर स्क्वेअर. म्हणजे ट्रायंगल एबीसी अपॉन ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण सिमिलरली सर्व काय करू शकतो, आपण स्क्वेअर मध्ये आणू शकतो याच पद्धतीने. का तर पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 3 नुसार हे सगळे सेम आहेत, म्हणजे तुम्ही ते 2 वेळा लिहू शकता.
तर अशा प्रकारे हा थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. बघा थेरम कोणता आहे? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे सिमिलर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर हा थेरम आहे. त्यामध्ये when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of the corresponding sides. याच्यात स्क्वेअर्स हा पॉइंट महत्वाचा आहे. गिवन घेतला, परत लक्ष द्या एकदा. ट्रायंगल आपण काढले. पहिला ट्रायंगल काढला ABC, दुसरा काढला PQR, AD परपेंडिक्युलर BC, PS परपेंडिक्युलर QR. गिवन काय येईल? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. टू प्रूव्ह काय करायचंय? सर्व करस्पॉन्डिंग साइडचे स्क्वेअर आपल्याला आणायचे आहेत. किती पॉइंट्स आहेत टोटल? 4. त्यातला पहिला पॉइंट लक्षात ठेवा. पहिला पॉइंट काय आहे? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. तशा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल घेतले. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. सेकंड पॉइंट, इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ, हा राईट अँगल ट्रायंगल घेतले. त्याच्यात एक 90 डिग्री आहे आणि एक आपल्याला दिलेला आहे गिवन पॉइंट अँगल. त्याच्यावरून अँगल टेस्ट वापरली. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल PSQ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर triangle AD upon PS is equal to AB upon PQ. मग आपण from 1 and 2, AB upon PQ is equal to BC upon QR. लक्ष द्या जरा. BC upon QR is equal to AC upon PR. आता त्याच्यात एक ऍड झाला, तो म्हणजे इक्वल टू AD upon PS. आता हे सगळे सेम झाले. चौथ्या पॉइंटला द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स वापरायचे. पहिला BC बेस आणि हाईट लिहिला तर BC इंटू AD अपॉन बेस आणि हाईट लिहिलं तर QR इंटू PS, म्हणजेच BC अपॉन QR इंटू BC अपॉन QR लिहिता येईल. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर येईल. म्हणजेच आपण काय करू सांगू शकतो? एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? प्रूव्ह करू शकतो. तर हा झाला थेरम. द रेशिओ ऑफ आपल्याला द सिमिलर ट्रायंगलचा एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा एक बघायचा होता. आता एक थेरम आधीचा पण एक थेरम आहे, तो पण तुम्हाला समजावून सांगतो मी. सोप्या भाषेत येतो पण. तो आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आपण हा थेरम बघणार होतो. मागच्या लेक्चरला मला आठवते की तुम्हाला मी बोललो होतो की आपण रायटिंग व्यवस्थित करूया. त्यामुळे तो मी एक ठिकाणी रायटिंग करून ठेवलेला आहे, तो आपण बघूया जरा. थेरम एक ठिकाणी ठेवलाय मी रायटिंग मध्ये. आता थोडंसं लक्ष देऊया. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम हा एक थेरम आपल्याला आहे. दोन थेरम आहेत, पहिला हा आणि दुसरा आपण तो आता बघितला मगाशी तो. आता या थेरम कडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला मी पाठवेल व्हॉट्सअप वरती, तेव्हा तुम्ही पाहिजे तर रायटिंग करा. इफ अ लाईन parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points. बघा इकडे टू डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये ती लाईन काय होते? टच होते. P आणि Q ला येलो रंगात केले मी ते बघा. आता हा झाला गिवन. मग आपण गिवन लिहिलाय बघा. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगलचं नाव काय? ABC. लाईन L पॅरलल लाईन BC. आपण लाईन L हा पॅरलल काढलाय. कोणता? लाईन BC ला. आता लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. आपल्याला माहिती आहे की लाईन L ही P आणि Q मध्ये काय करते? इंटरसेक्ट होते. आता प्रूव्ह काय करायचे? तर तुम्हाला जे मी वेगळ्या रंगामध्ये दाखवलंय, द लाईन then the line divides the sides in the same proportion. Proportion म्हणजे कसं लिहायचं? AP upon PB is equal to AQ upon QC. आता draw segment PC and segment BQ. कन्स्ट्रक्शन आहे हा PC आणि आपण काय काढला? BQ. आता प्रूफ मध्ये बघा,
प्रूफ मध्ये काय करायचं सोपं सांगतो तुम्हाला. प्रूफ मध्ये 3 पॉइंट्स क्रिएट करायचे. बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्या पॉइंटला आपण एक लाईन दिले बघा ब्ल्यू रंगामध्ये AB, ती काढली आणि AB मध्ये आपण काय केलं, एक APQ म्हणजे इकडे PQ काढला आणि तो जोडला. तर पहिली आकृती बघा, AB ही पूर्ण लाईन असलेली आपण आकृती घेतली. याच्यात बेस B1 आणि B2 होईल आणि एकच हाईट होईल कॉमन. मग याला कारण येईल, ट्रायंगलची नाव कशी लिहायची, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल कोणता येईल, PQB. या दोन ट्रायंगल मध्ये कसं लिहिणार, ट्रायंगल एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. याला कारण येईल ट्रायंगल्स विथ सेम हाईट. सेकंड पॉइंट, ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQC. आता बघा AC ही लाईन बघा त्या बाजूला, ती काढली आपण आणि P या बाजूला दिलाय PQ दोघांमध्ये आहे सेम, तो तसंच ठेवायचा. म्हणजे याच्यात परत दोन ट्रायंगल होतील, APQ अपॉन PQC. एक मिनिट, टाइम किती आहे. एरिया ट्रायंगल कोणता घेतला आपण, APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQC इक्वल टू B1 आणि B2. याचे दोन्ही बेस जर बघितले तर बेस वेगवेगळे आहेत आणि हाईट मात्र काय सेम आहे. मग याला पण कारण काय, ट्रायंगल्स विथ सेम हाईट. याच्यामध्ये AQ अपॉन काय येईल, QC. थर्ड पॉइंटला एरिया ट्रायंगल PQB अपॉन एरिया ट्रायंगल PQC इज इक्वल टू 1. याला कारण येईल, याचे ट्रायंगल्स विथ सेम बेस आणि हाईट. तुम्हाला मी दाखवतोय कशी येतात. तुम्ही लिहिताना मात्र डायरेक्ट लिहा, त्याच्यात शोधत बसू नका. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, ती समजून घ्या. याच्यात ही डायग्राम जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आता बघा, मी इथे P आणि Q काढतो. बघा, आता हा एक ट्रायंगल आहे, इकडे B आहे बघा, PQB झाला आणि अजून एक ट्रायंगल आहे हा C. मग आता याच्यात बेस आहे PQ, हा सेम झाला. B1 आणि B2 हे दोन्ही सेम होते दोघांचे. आणि याच्यात हाईट दिलेली नाही, म्हणजे हाईट जर आपण एखादी काढली समजा, तर ती काय होईल, दोघांनाही सेम होईल असं. तर त्यामुळे याच्यात ट्रायंगल्स विथ सेम बेस आणि ट्रायंगल्स विथ सेम काय येतो, हाईट. आकृती बघितल्याशिवाय तुम्हाला ती कळणार नाही. म्हणजेच ट्रायंगल्स विथ सेम बेस आणि हाईट आपण डायरेक्ट लिहून त्या ठिकाणी दाखवू शकतो. मग एरिया ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ट्रायंगल काय येईल, PQC. मग फ्रॉम 1, 2 अँड 3. आता बघा, येलो रंगात जे दाखवले ते दोन्ही सेम आहेत. कोणते कोणते, APQ आणि APQ. पण इकडे PQB इक्वल टू काय, PQC. आता त्याच्या खाली बघा PQB आणि PQC दिलेत, म्हणजे आपण सगळे रेशो लिहिले 1, 2 अँड 3 म्हणून. काय लिहिलं, एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल PQB इक्वल टू एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल कोणता घेतला, PQC. त्यांचे बेस लिहिले, काय येते, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर हे आपल्याला प्रूफ त्याच्यामध्ये मांडता येईल. तर अशा प्रकारे थेरम लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, थेरम पाठ करून लिहिता येणार नाहीत. थेरम हे नेहमी पॉइंट टू पॉइंट समजून लिहिलं तरच तुम्हाला लिहिता येतील. आणि एकदा थेरम जर तुम्हाला कळाले तर तुम्ही कुठलंही गणित सोडू शकता ऑन द बेस ऑफ फॉर्म्युले. थेरम आणि फॉर्म्युले ह्या दोन गोष्टींचा वापर करून आपल्याला काय करायचे, सर्व गणित सोडवायचे. तर बघा, आपल्याला या पद्धतीने आपण याच्यावरती बरीचशी गणितं बघितलेली आहेत. ही गणितं आपली सगळी सोडून झालीत, फक्त हा थेरम राहिला होता रायटिंग करायचा. तर पटकन रायटिंग करा बरं हा थेरम. आकृती काढा व्यवस्थित. एक मिनिट, हा आकृती काढा.